यवतमाळ जिल्ह्यामध्ये 104 महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीनं 5 लाख हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर पिकं भुईसपाट झालेली आहेत। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। दरम्यान मागील आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसानं यवतमाळच्या अकोला बाजार इथल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन आणि कापूस पिकं वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने जवळपास 104 महसूल मंडळामध्ये शेत पिकांचे नुकसान झालेले आहेत। यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत। आपण बघू शकतो कशा प्रकारे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालेलं आहे। टोंगाभर असं पाणी या शेतामध्ये साचलेले होते आणि यामध्ये संपूर्णतः जे सोयाबीन पीक आहे, कापूस पीक आहे ते संपूर्णतः खरडून गेलेली आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अकोला बाजार येथील काही शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत। काका सांगा मला नेमकं किती नुकसान झालेलं आहे आणि काय मागणी राहील तुमची? आमचं नुकसान आम्ही तर काही सांगू शकत नाही, एवढं भयानक नुकसान आहे सर। तर कारण की यावर्षी आम्ही माझी वय 65 वर्षाची आहे। आजपर्यंत असा पाऊस आम्ही डोळ्यात कधी बघलं नाही, पाहिलं बी नाही। आमचे आई वडील म्हणे मागच्या काळात झाला, पण हे मागच्या काळाच्याही अतिरिक्त पाऊस वाटत आहे। याच्यामुळे आमचे जे सोयाबीन आहे आता हे शेतामधले आमचे, याची कमीत कमी 75 ते 80% हे बेकामी आहे। याचा काही 10% 20% आम्हाला मजूर लावून मशीन लावून काढण्याजोगता आमच्या जवळ परिस्थिती नाही, हे शेतातच राहू शकते। कारण की 10-20% काढतो म्हटलं त्याला पैसा आम्हाला आणायचं कुठून? होईल तिथं 10 एकरात 10 पोते तेवढे रुपये त्यांना हे करावं लागते। त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की यावर्षी आमची परिस्थिती कास्तकारी भयानक बिकट आहे सर। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।